माजी कमांडो पद्माकर चंदनशिवे जीवन समर्पण सैनिक योद्धा महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित। राजूर येथील भूमिपुत्र भारतीय सैन्यामध्ये देशाची 22 वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झाल्यानंतर समाजाची सेवा करणारे माजी सैनिकांना वेळोवेळी मदत करणं, वीर माता, वीर पत्नी या सर्वांना मदत करणं अशी समाजसेवेची कामं केल्याची दखल घेत भारतीय जवान किसान पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण अंकुशे यांच्या हस्ते त्यांना जीवन समर्पण सैनिक योद्धा महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। दरम्यान भारतीय जवान किसान फेडरेशनची स्थापना करण्यात आली। तेव्हा सर्वानुमते माजी कमांडो पद्माकर चंदनशिवे यांची भारतीय जवान किसान फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली। यावेळी नारायण अंकुशे, भीमराज आरेकर, भिकाजी भागवत, समीर खानोलकर, गंगाराम चिंचोले, राधाकृष्ण अवताडे, श्रीकृष्ण बंगाळे, जगन्नाथ खामकर, भीमराज आरेकर, साहेबराव दळवी, रुद्राणी फाउंडेशनचे अध्यक्ष भीमाशंकर अप्पा दारूवाले, राजू अर्बनचे अध्यक्ष कैलास गबाळे, पांडुरंग पाटील इंगळे, गजानन सानप, झी न्यूज 24 तासचे मुख्य संपादक साहेबराव पवार, सरपंच सुधाकर चंदनशिवे आदी जण उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, झी न्यूज 24 तास जालना। बातमी आवडल्यास चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। नमस्कार, झी न्यूज 24 तास मध्ये स्वागत आहे। आपल्या सोबत आहेत भारतीय जवान किसान फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी कमांडो पद्माकर चंदनशिवे। काल यांना सैनिक या विचार मंच मेळाव्यामध्ये त्यांना एक पारितोषिक दिलं गेलं। त्या पारितोषिकामध्ये आपण त्यांना विचारणार आहोत, सर तुम्हाला जे पारितोषिक मिळालं, जो पुरस्कार तुम्हाला मिळाला, त्या मिळण्यामागचं कारण काय होतं, काय सांगाल? सर, हे जीवन समर्पण सैनिक योद्धा महाराष्ट्र गौरव पुरस्कार जो मला प्रदान करण्यात आला, तर याच्या मागे हा पुरस्कार देताना महाराष्ट्रातील सर्व माझे सैनिक, अर्धसैनिक, सैनिक परिवार, वीरांगना, वीरमाता, वीरपिता आणि सैनिक सिस्टर, ब्रदर ह्या सर्वांचा जो प्रेम आणि पता नाही, मी कळत न कळत जर सैनिकांच्या एवढं कुठंतरी काम करत असताना त्यांनी कुठंतरी बघितलं असेल आणि म्हणून सनी ह्या महाराष्ट्र राज्याच्या कमिटीने, कारण आपण त्या दिवशी होताच बघितलं आपण की ते सर्व महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातील आणि मानलेले आणि सिनियर्स लोक होते, त्यांच्या हाताने मला हा जो सन्मान मिळाला, साक्षात मला काहीतरी वाटलं की मी पता नाही काही केलं नाही केलं, परंतु ह्या मिळण्यामागं काहीतरी अचिव्हमेंट जरूर आहे की जी मला ती मिळाली। अगदी बरोबर सर, कारण पुरस्कार त्याच व्यक्तीला मिळतो जो कुठेतरी काम करतो, जो तळागाळातील लोकांपर्यंत जातो, त्यांच्या समस्या ऐकून घेतो, समस्येला उत्तर देतो, नव्याने समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो, त्या व्यक्तीलाच पुरस्कार मिळत असतो। आपल्यासोबत तुमच्या धर्मपत्नी आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत, तुमच्या पतीला जो पुरस्कार मिळाला तुम्हाला काय वाटतं? त्यांनी सैनिकांसाठी खूप काही केलेलं आहे। भरपूर दिवसापासून ते कष्ट करत आहेत आणि पूर्ण सैनिकांनी त्यांना साथ दिलेली आहे। हे यश आमचं स्वतःचं नसून सर्व सैनिक बांधवांचं आहे। तुम्हाला काय वाटतं? अभिमान वाटतो भेटल्याबद्दल। बाकी सैनिकांना तुम्ही काय सांगणार? बाकी सैनिकांनी असंच कार्य करत राहावं आणि पुढील वाटचालीसाठी मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देते।